श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण वैद्य जयप्रकाश सगरे यांनी आयुर्वेद आणि ऋतुचर्या याविषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे. श्रोतेहो नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत ऋतुचर्या आणि आयुर्वेदीय विचार. प्रत्येक ऋतूमध्ये त्या त्या ऋतूतील वातावरणाचा शरीरावर आणि त्रिदोषांवर प्रभाव पडत असतो. यामुळेच आयुर्वेद वैद्यकशास्त्रात विविध ऋतूंमध्ये स्वास्थ्यरक्षणासाठी विशेष आहार विहाराची योजना केली आहे. त्याला आपण ऋतुचर्या असे म्हणतो. ऋतुचर्येचे यथायोग्य पालन करणाऱ्या व्यक्तींना ऋतूबदलाचा त्रास होण्याची शक्यता कमी असते. वात, पित्त, कफ या त्रिदोषांचे ऋतुकृत संचय, प्रकोप, प्रशम मर्यादित स्वरूपात राहावेत आणि दोषांची साम्यावस्था टिकून आरोग्य निरामय राहावे, हा ऋतुचर्येचा मुख्य उद्देश आहे. सध्या ऋतुबदलाची चाहूल आपल्याला लागलेलीच आहे. थंडी संपून सूर्यसंताप वाढत आहे. थोड्याच दिवसात वसंत ऋतू आणि त्यानंतर ग्रीष्म ऋतू येत आहे. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या ऋतूंमध्ये आयुर्वेदीय दृष्टिकोनातून आरोग्य कसे जपावे याविषयीची थोडक्यात माहिती. चैत्रारंभ म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ. या ऋतूत कफदोषाचा प्रकोप झालेला असतो. त्यामुळे कफाशी संबंधित व्याधी या ऋतूत होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आहारात कडू, तिखट, तुरट या रसांचे पदार्थ अधिक प्रमाणात असावेत. पडवळ, कारले, कवट, मेथी, मुळा आदींचा वापर जरूर करावा. मसाल्यांचे पदार्थ उदाहरणार्थ मिरे, आले, दालचिनी, मोहरी, लसूण यांचा वापर प्रामुख्याने करावा. वसंत ऋतूत दिवसा झोप टाळावी. या ऋतूत दिवसा झोपल्यामुळे कफाचे व्याधी बळावण्याची शक्यता जास्त असते. या काळात वातावरणातील उष्णता आणि रुक्षतेने शरीरात वातदोषाचा संचय होण्यास प्रारंभ होतो. म्हणून बाजरीसारखे रुक्ष व उष्ण पदार्थ टाळावेत. स्निग्ध गुणांचे पदार्थ प्रामुख्याने आहारात असावेत. उदाहरणार्थ दूध, तूप, तेल, गव्हाची, रव्याची खीर आदी पचेल अशा प्रमाणात घ्यावेत. तळलेले अतिमसालायुक्त पदार्थ वर्ज्य करावेत. विशेषतः पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला असा आहार उन्हाळ्यात खूपच त्रासदायक ठरू शकतो. आंबा, आवळा, कोकम, करवंद आदी आम्लरसात्मक फळे याच ऋतूत निसर्ग आपणास देतो. म्हणूनच ग्रीष्मात ही फळे खाणे स्वास्थ्यासाठी चांगले असते. ताजे ताक, नाचणीपासून बनविलेले आंबील, ताजी नीरा याचे सेवन केल्यास उन्हापासून संरक्षण होण्यास मदत मिळते. शीत अर्थात थंड आणि मधुर रसाचे पदार्थ या ऋतूत जाणीवपूर्वक खावेत. पाण्याची मात्राही या काळात वाढवावी. वरचेवर थोडे थोडे पाणी प्यावे. उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असते. त्याच्या भरपाईसाठी पिण्याच्या पाण्याचे प्रमाण वाढवावे. परंतु जेवणानंतर लगेच भरपूर पाणी पिणे टाळावे. वाळा, चंदन, मोगरा, गुलाब आदी औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेले पाणी पिण्यासाठी फायदेशीर ठरते. उन्हाळ्यामध्ये दुपारी जेवल्यानंतर थोड्या वेळाने वामकुक्षी घेण्यास हरकत नाही. वृद्ध रुग्ण, गरोदर स्त्रियांनी दुपारी उन्हामध्ये फिरणे शक्य तेवढे टाळावे. आरोग्यविषयक नियम पाळले तर वसंत आणि ग्रीष्म ऋतू निरामय अवस्थेत जाण्याची खात्री निश्चितपणे बाळगता येते. याबाबत आपल्याला जवळील आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. श्रोते, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण वैद्य जयप्रकाश सगरे यांनी आयुर्वेद समज आणि गैरसमज याविषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे. श्रोतेहो नमस्कार. आयुर्वेद म्हणजे काय? आयुर्वेद वैद्यकशास्त्राची उद्दिष्टे कोणती आहेत? या शास्त्राचे वेगळेपण आणि सद्य परिस्थितीत या प्राचीन भारतीय उपचार प्रणालीबाबत कोणते समज गैरसमज आहेत याचा सविस्तर उहापोह आजच्या भागात आपण करणार आहोत. आयुर्वेदाची व्याख्या करताना हिताहितम सुखम दुःखम आयुतस्य हिताहितम मानम च तत यत्रोक्त आयुर्वेद स उच्यते असे आचार्य चरक म्हणतात. म्हणजेच आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना या मुख्यतः हितकारक, अहितकारक, सुखकारक आणि दुःखकारक या स्वरूपाच्या असतात. या चारही मुद्द्यांना अनुसरून आयुर्वेदात मार्गदर्शन केले आहे. उदाहरणार्थ, व्यसन करणे ही गोष्ट काहींना सुखकारक वाटत असेल
परंतु हितकारक नक्कीच नाही. या उलट आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे ब्राह्म्य मुहूर्ताला उठणे ही गोष्ट जरी सुखकारक वाटली नाही तरी ती आरोग्यासाठी हितकारक उपयोगी आहे. आयुर्वेदाचे प्रयोजन स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्ष हे आहे. स्वस्थ याचा अर्थ निरोगी व्यक्ती. आयुर्वेदाचे पहिले उद्दिष्ट निरोगी व्यक्तीचे स्वास्थ्य टिकवणे हा आहे आणि हा झाला प्रतिबंधात्मक दृष्टिकोन. आयुर्वेदाचे दुसरे उद्दिष्ट म्हणजे आजारी व्यक्तींवर उपचार करून त्याला रोगमुक्त करणे हा आहे उपचारात्मक दृष्टिकोन. आजकाल आरोग्याचे साधे नियम न पाळता सामान्य माणसांकडून औषधोपचाराला दिले जाणारे अवाजवी महत्त्व ही चिंतेची बाब आहे असे वाटते. सध्याच्या काळात आयुर्वेद उपचार पद्धतीला भारतासह संपूर्ण जगातून प्राधान्य दिले जात असल्याचे पाहायला मिळते. आयुर्वेद वैद्यक शाखेचे वैद्य शास्त्रोक्त आयुर्वेद सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. सर्वांच्या प्रयत्नातून आयुर्वेद आज जगन्मान्य होताना दिसून येत आहे. आज आपण पाहतो की विविध सोशल मीडिया इत्यादींच्या माध्यमातून आयुर्वेदाच्या नावाखाली जाहिराती, अशास्त्रीय माहिती, औषधांबद्दलचे तर्कहीन केले जाणारे दावे याचा अक्षरशः महापूर आलेला आहे. अशा अशास्त्रीय सल्ल्यांपासून आणि उपचारांपासून रुग्णांनी सावध राहणे खूप गरजेचे आहे. सकाळी उठल्या उठल्या विविध पानांचा, फळांचा अकारण रस, ज्यूस इत्यादी घेणे आयुर्वेद संमत नाही. आज आपण पाहतो की शहरांपासून अगदी ग्रामीण भागांपर्यंत बॉडी डिटॉक्स किंवा डिटॉक्सिफिकेशनच्या नावाखाली चुकीच्या अशास्त्रीय पद्धतीने पंचकर्म उपचार केले जात आहेत. पंचकर्म ही आयुर्वेदोक्त उपचार पद्धती खूप व्यापक पद्धतीने विचार करून करण्याची आहे. तर आयुर्वेदीय औषधांना दुष्परिणाम नसतात हे खरे, परंतु आयुर्वेदीय औषधांना कोणताही साईड इफेक्ट नसतो हाही एक मोठा गैरसमज आज आपण रुग्णवर्गात पाहतो. त्यामुळे मनात येईल तसे सेल्फ मेडिकेशन, एकाचे औषध दुसऱ्यांनी घेणे असे भरपूर प्रमाणात पाहायला मिळते. आरोग्य साक्षर होऊ. श्रोते, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण वैद्य जयप्रकाश सगरे यांनी हाडांचा ठिसूळपणा आणि आयुर्वेद याविषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे. श्रोते हो, नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत ऑस्टिओपोरोसिस आणि आयुर्वेदीय उपचार. ऑस्टिओपोरोसिस या हाडांच्या विशिष्ट अवस्थेला आयुर्वेदामध्ये अस्थिसौशिर्य या नावाने ओळखले जाते. ऑस्टिओ म्हणजे अस्थि आणि पोर्स म्हणजे छिद्रे. अस्थि धातूचा कठीणपणा कमी होऊन सौशिर्य मार्दव आलेले असते. म्हणजेच या अवस्थेमध्ये हाडांची प्राकृत घनता कमी होऊन ठिसूळपणा वाढतो. ऑस्टिओपोरोसिस ही अवस्था स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीच्या काळानंतर प्रामुख्याने आढळते. रजोनिवृत्तीनंतर शरीरात हार्मोनचे होणारे असंतुलन हाडे ठिसूळ होण्याला कारणीभूत असते. पुरुषांमध्ये वयाच्या 50 नंतर ही अवस्था पाहायला मिळत असली तरी वेगवेगळ्या कारणांमुळे तरुण वयात ही ऑस्टिओपोरोसिस दिसू लागला आहे. हाडांचा ठिसूळपणा वाढल्याने अस्थिभंगनाचा म्हणजे फ्रॅक्चरचा धोका वाढतो. खडू जसा कटकन मोडतो तशी अवस्था हाडांची होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या आजाराची लक्षणे आपणास बाहेरून दिसून येत नाहीत. संतुलित षटरसात्मक आहाराचा अभाव, वातवर्धक पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन, जीर्ण आमवात, चयापचयातील बिघाड, अनावश्यक व जास्त दिवसांपासून स्टेरॉइड सारख्या औषधांचा अतिरेकी वापर, अस्थिधातूला पोषण करणाऱ्या आहाराचा अभाव, मद्यपान, कार्बोनेटेड पेयांचा अतिप्रमाणात वापर ही ऑस्टिओपोरोसिस निर्माण होण्याची महत्त्वाची कारणे आहेत. अशा अवस्थेवर उपचार म्हणून घृत, तेल अथवा महास्नेहाचा उपयोग करावा. शरीराला अभ्यंग करून त्यावर स्वेदन केले असता उपशय मिळतो. गोड, आंबट, खारट आदी पदार्थ रुग्णांना आवडतात आणि मानवतातही. याबरोबरच भूक वाढवणारी, पचन सुधारणारी, कोष्ठवातहर, शौचास साफ होणारी औषधे दिली असता ती अधिक गुणकारी ठरतात. वाढलेल्या वातदोषांवर पंचकर्मातील बस्ती हा मुख्य उपचार आहे. शुद्ध वात प्रकृती माणसाने तेलाचा मात्राबस्ती घेत राहिल्याने याचा नक्की फायदा मिळतो. तेल, मांसरस, तेलाचा बस्ती, ब्रह्मचर्य पालन, थंडीच्या दिवसात खाण्यापिण्यासाठी पौष्टिक आहाराची योजना हे शुद्ध वाताचे मुख्य उपचार आहेत.
अस्थिसौशर्याच्या चिकित्सेत पंचकर्मातील बस्ती हा उपक्रम खूप परिणामकारक आहे. सर्वांग स्नेहन स्वेदनानंतर तिक्त रसांच्या औषधांनी विधिवत सिद्ध केलेला क्षीरबस्ती या अवस्थेमध्ये खूप उपयोगी ठरतो. रुग्णाची प्रकृती, वय, सार इत्यादी बाबी लक्षात घेऊन 9, 16, 30 दिवस बस्ती चिकित्सा घेणे उपयोगी ठरते. षष्टिकशाली पिंडस्वेद लाक्षादी तेलाचा मात्रा बस्तीही या अवस्थेत फायदा देतो. देशी गायीचे दूध, पालेभाज्या, विविध फळे, कडधान्यांची टरफले यात भरपूर प्रमाणात अस्थींना बळकट करणारे घटक असतात. शरीर ते पटकन स्वीकारते. आतप सेवन म्हणजे कोवळ्या उन्हात थोड्या वेळासाठी बसणे फायदेशीर ठरते. याबरोबरच मुखावाटे घेण्याचे वेगवेगळे औषधीकल्प इत्यादींचे सेवन आयुर्वेद तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावे. म्हणून आपल्या आरोग्याचे हित जपले पाहिजे. आयुर्वेद तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत आणि निरामय आरोग्य जपावे. श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण वैद्य जयप्रकाश सगरे यांनी मनोविकार आणि आयुर्वेद याविषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे. श्रोतेहो, नमस्कार. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत मानसिक आरोग्य, मनोविकार आणि त्यावर असलेला आयुर्वेदाचा विविधांगी दृष्टिकोन. सध्याच्या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनात गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, बालवृद्ध, शहरी ग्रामीण या सर्व स्तरातील व्यक्ती ताणतणाव, ईर्ष्या, क्रोध, नैराश्य इत्यादी विविध मानसिक पातळीवरील अस्वास्थ्याने पीडित आहेत असे दिसून येते. आयुर्वेदामध्ये शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्यालाही तितकेच महत्त्व दिले आहे. स्वस्थ व्यक्तीची लक्षणे पाहताना समदोष समधातू समाग्नेच मलक्रिया प्रसन्नात्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्यभिधीयते असे आचार्य चरक सांगतात. या श्लोकाच्या पहिल्या ओळीत असे सुचवले आहे की स्वस्थ व्यक्तींमध्ये दोष, धातू, मल, अग्नी या शरीर घटकांची साम्यावस्था, समस्थिती म्हणजेच इक्विलिब्रियम कंडिशन असते. श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत आत्मा, इंद्रिय, मन याचे प्रसन्नत्व किंवा स्वास्थ्य निरोगी व्यक्तींमध्ये असायला हवे असे सांगितले आहे. शरीर आणि मन ही व्याधींची 2 प्रमुख अधिष्ठाने आहेत. म्हणूनच आयुर्वेदात शारीरिक व्याधी आणि मानसिक व्याधी असे वर्गीकरण केलेले आढळते. योग्यायोग्यतेचा विचार, तर्क, इंद्रियांवर नियंत्रण, संकल्प ही मनाची कर्मे आहेत. मनाच्या या सर्व क्रिया सत्वगुणाच्या प्राकृत स्थितीवर अवलंबून आहेत. सत्वगुण कमी झाला किंवा रज आणि तम हे गुण वाढले की मानसरोग उत्पन्न होतात. आयुर्वेदामध्ये सर्व मानसिक अवस्था या मनोवह स्रोतसाच्या अंतर्गत येतात. मन हे त्रिगुणात्मक आहे. तर आयुर्वेदाची शोधन उपचार पद्धती म्हणजे पंचकर्म तज्ज्ञांकडून करून घेणे परिणामकारक ठरते. रुग्णांमध्ये विशेषतः कफाच्या अधिक्याने मानसरोग झालेला असेल, तंद्रा, गौरव म्हणजे शरीरात जडपणा, आळस, निद्राधिक्य, निरुत्साह अशी लक्षणे दिसत असतील तर वमन हे कर्म करणे आवश्यक असते. बऱ्याच वर्षांचा मनोविकाराचा इतिहास असणाऱ्या रुग्णांनी वसंत ऋतूत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वमन कर्म करून घ्यावे. पंचकर्मातील आणखी एक महत्त्वाची उपचार पद्धती म्हणजे शिरोविरेचन किंवा नस्य. रुग्णांच्या दोषाचा अवस्थेचा विचार करून योग्य ते नस्य कर्म करून घ्यावे. याशिवाय शिरोधारा, लेप अशी उपकर्मेही योग्य त्या औषधांनी करून घ्यावीत. मनस्वास्थ्यासाठी योग, प्राणायाम, ध्यान, धारणा याचाही नियमित अभ्यास केल्याने रुग्णास फायदा मिळतो. देशी गायीचे दूध, तूप आवर्जून वापरावे. शिळे अन्नपदार्थ, मसाल्याचे पदार्थ, खूप तिखट, तेलकट, बेकरीचे पदार्थ, मांसाहार कमी केल्यास रुग्णास उपशय मिळाल्याचे दिसून येते. याशिवाय मद्यपान, धूम्रपान पूर्णपणे बंद करणे गरजेचे असते. योग्य वेळी योग्य आयुर्वेदीय औषधी उपचार, पंचकर्म उपचार, पथ्याचे पालन, योग, प्राणायाम या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून मनोविकारांवर यशस्वी मात करता येऊ शकते. आयुर्वेद तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपचार करून घ्यावेत आणि निरामय आरोग्य जपावे. धन्यवाद.
श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण वैद्य जयप्रकाश सगरे यांनी मनोविकार आणि आयुर्वेद याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.